नाही गो नाही गो नाही गो ज्ञान नाही गो. संत म्हणतात दुसऱ्या देहामध्ये ते ज्ञान नाही आणि हे ज्ञान नाही कोठे, कारण याच देही घडे देवाचे भजन. याच देहामध्ये देवाचे भजन करू शकतो. जोपर्यंत जन्माला आलेलो आहोत तोपर्यंत देवाचं भजन करा. कारण एकादशी करा, सोमवार व्रत करा, गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करा, कारण याच देहामध्ये ते करता येतं. तुळशीची माळ दारामधलं कुत्र घालू शकत नाही, तुळशीची माळ गोट्यामधला बैल घालू शकत नाही. घालण्याकरता तुळशीची माळ मनुष्य देहच असावा लागतो, कारण या मनुष्य देहाला ते ज्ञान आहे. याच देहाला तुम्ही रामकृष्ण हरी म्हणण्याकरता सांगा, हा देह रामकृष्ण हरी म्हणेल. हा दारामध्ये बसलेला जे काय आपला बैल असेल गोट्यामध्ये, त्या बैलाला कितीही वरडून सांगा रामकृष्ण हरी म्हण, बैल म्हणेल का रामकृष्ण हरी? नाही म्हणू शकणार. बैलाला ते ज्ञान नाहीये, ते ज्ञान फक्त या मनुष्य देहाला आहे. म्हणून या मनुष्य देहानेच रामकृष्ण हरी म्हणायचे. याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, भोगू मुक्तीचा सोहळा, भोगू मुक्तीचा सोहळा. याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, भोगू मुक्तीचा सोहळा, भोगू मुक्तीचा सोहळा. याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, भोगू मुक्तीचा सोहळा, भोगू मुक्तीचा सोहळा. याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा, याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, भोगू मुक्तीचा सोहळा, भोगू मुक्तीचा हो, संत म्हणतात याच देही याची डोळा, याच देहामध्ये याच क्षणाला मुक्तीचा सोहळा भोगण्याकरता तुम्हाला हा देह आहे. कीर्तन करायचं कशा करता? जे आपल्या मधून गेले यांच्याकरता कीर्तन नाही, पण जे समोर बसलेले त्यांच्याकरता कीर्तन आहे. ऐकण्याकरता ते येणार नाहीत, वरून ऐकण्याकरता आपण आहोत. आपण जन्माला आल्यानंतर आपलं हित आपण साधायचंय. आपण जन्माला आल्यानंतर आपण पुढे काय करायचं हे आपल्या हातामध्ये. जोपर्यंत आपल्या हातामध्ये आहे तोपर्यंत आपण करून घ्यायचंय. जोपर्यंत तरुण आहे तोपर्यंत भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचंय. एकदा तरुणपण गेलं, म्हातारपण आलं, तुम्ही कितीही म्हटलं आता एकादश आहे, चला आपण वारीला पंढरपूरला जाऊ. वृद्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी पंढरपूरला वारीला जाता येत नाही. एकदा वय झालं, एकदा गुडघे दुखू लागले, एकदा या शरीर गलित झालं, संत म्हणतात म्हणून तुम्हाला परमार्थ करता येणार नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केले, चला आता वाटेने चालत जाऊ, परंतु चालत जाता येणार नाही. जोपर्यंत चालता येत आहे तोपर्यंत परमार्थ आहे. संत म्हणतात जवळ हे सकळ सिद्ध आहे, जवळ हे सकळ सिद्ध आहे, हाताचा लावया पाय. जो तो आपले शरीर पाहे, निर्दयाचे राय तू नको. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हाताचा लावया पाये. तब तू आपले सोयीन पाहे, तीर्थयात्रा जाय चुकू नको. जवळ हे सकळ सिद्ध आहे, जवळ हे सकळ सिद्ध आहे. जवळ हे सकळ सिद्ध आहे, जवळ हे सकळ सिद्ध आहे. हाताचा लावया पाय, हाताचा लावया पाय. हाताचा लावया पाय, हाताचा लावया पाय. हे सकळ सिद्ध आहे, हाताचा लावया पाय. जो तो आपले शरीर पाहे, निर्दयाचे राय चुकू नको. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हाताचा लावया पाय. जवळ तू आपले सोयीन पाहे, तीर्थयात्रा जाय चुकू नको. संत म्हणतात जवळ सकळ सिद्ध आहे, जोपर्यंत सिद्ध आहे, जोपर्यंत आपल्याला चालता येतंय तोपर्यंत भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत करत या पायाने पंढरपूरची वारी करा, आळंदीची वारी करा, एकनाथ महाराजांची सृष्टी करा, तोपर्यंत करता येते. पहा
पहा जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको तीर्थयात्रा करण्याकरता चुकू नका असं म्हणतात कारण बोलता येते तोपर्यंत भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा जवळ चालता येते तोपर्यंत त्याची वारी करा जोपर्यंत भगवान परमात्म्याने हात दिले हात पाय डोळे मुख बोलाया वचन का जेणे तू जोडसे नारायण का भगवान परमात्मा जोडशील याच्या करता आपल्याला दिलेलं आहे कारण हे शरीर देखील भगवंताने त्याच करता दिलेलं आहे देवे दिला देह भजना गोमाता 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 देवे दिला देह भजना देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा वादिकेचा भगवान परमात्म्याने देह दिला गोमटा दिलेला आहे पहा सर्वांना देह सारखा आहे सर्व ज्या ठिकाणी इंद्रिय पाहिजे त्या ठिकाणी इंद्रिय दिली ज्या ठिकाणी ऐकण्याचं इंद्रिय पाहिजे त्या ठिकाणी ऐकण्याचं दिले ज्या ठिकाणी वास घेण्याचं इंद्रिय पाहिजे त्या ठिकाणी दिलेलं आहे पाहण्याचं इंद्रिय त्या ठिकाणी दिलेलं आहे प्रत्येकाचं सारखं आहे परंतु मॉडेल वेगवेगळ्या प्रकारचे एकासारखा एक नाही दुसऱ्यासारखा एक नाही किंवा सर्वांसारखे एक नाहीत एकाच माणसासारखा दिसतो लाखो लोक जरी आपण या ठिकाणी उभे केले तर लाखो लोकांमध्ये देखील एकटा माणूस ओळखता येतो त्याच्यासारखा दुसरा दिसत नाही संतांनी किती या ठिकाणी देवाने किती मॉडेल तयार केलेले आहेत जगामध्ये जर पाहिली तर किती लोकसंख्या आहे पण जगात एका माणसासारखा दुसरा माणूस भगवंताने तयार केलेला नाही कुणाचं नाक वेगळं आहे कुणाचे डोळे वेगळे आहेत तर कुणाचा चेहरा वेगळा आहे सर्व मॉडेल त्या ठिकाणी वेगवेगळं बनवलेले अहो दोन्ही जर जुळले भाव देखील असतील जुळे परंतु ते देखील एकमेकासारखे नसतात सारखे दिसत नाही एवढं भगवान परमात्म्याने तयार केली पहा संत म्हणतात हे सर्व इंद्रिय आपल्याला दिलेले त्याचं नामचिंतन करण्याकरता दिले ती दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण गा भगवान परमात्मा जोडशील याच्याकरता हे इंद्रिय दिले आहेत पहा संत म्हणतात डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख डोळ्याने तुम्ही पहा पण काय पहा जे पाहू नाही ते आपण डोळ्याने पाहतोय पहा संत म्हणतात ते पाहू नका डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख त्या भगवान परमात्म्याचं मुख पाहण्याकरता डोळे दिले तुम्ही ऐका रे कान
माझ्या विठोबाचे गुण. भगवान परमात्म्याचे गुण ऐकण्याकरता कान दिले. पहा, सर्व जे काही इंद्रिय दिले ते सर्व इंद्रिय भगवान परमात्म्याने त्याला ओळखण्याकरता, त्याचं चिंतन करण्याकरता हे इंद्रिय दिली. पहा, म्हणून या इंद्रियाने भगवंताचं नामचिंतन करायचंय. हे इंद्रिय त्या ठिकाणी अनेक योनीमध्ये देखील हे इंद्रिय आहेत, परंतु या शरीरामध्ये एक मॉडेल असे भगवान परमात्म्याने तयार केली. सर्व देह जे काय आहेत ते आडवे आहेत. हा एकच मनुष्य देह आहे, तो म्हणजे उभा आहे. हा उभा तयार केलेला आहे. मनुष्य देहाईसा नीध म्हटलेले. हा मनुष्य देहाईसा नीध. का? जसं भगवान परमात्म्याने या देहाला बनवलंय, ज्यावेळेस सर्व पृथ्वीची उत्पत्ती केली, भागवतामध्ये सुंदर वर्णन आलेलं आहे. सर्व जलचर, खेचर, भूचर, स्वेदज, अंडज अशा प्रकारचे सर्व प्राणी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने तयार केले. परंतु भगवंताला वाटला या सर्व प्राण्यामध्ये जो काय आहे तो मला ओळखणारा एकही प्राणी नाही. सर्व प्राणी तयार केले परंतु मला जाणणारा एकही नाहीये. म्हणून भगवान परमात्म्याने विचार केला की आपल्याला ओळखणारा असा एक माणूस तयार करायचा, असा एक प्राणी तयार करायचा, तो म्हणजे हा मनुष्य देह. त्याच्यामध्ये ते ज्ञान प्राप्त करून दिले. म्हणून याच देहामध्ये ते ज्ञान आहे, याच देहामध्ये ती शक्ती आहे की शक्ती त्या भगवंताला ओळखू शकते. अन्यथा दुसऱ्या देहामध्ये त्या भगवंताचं नामचिंतन करता येत नाही. पहा, संत म्हणतात अशा प्रकारचं पशु जे काय आहेत ते पशु पाप पुण्य जाणत नाही. पाप काय आहे, पुण्य काय आहे हे पशूंना माहित नाही, कारण फक्त याच देहाला ते ज्ञान आहे. पशु काय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोग भोगते, काही उपदती मरती, अंध होती पांगुळ. पहा,